हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। विधानसभेच्या निवडणुका 20 ऑक्टोबरला होणार। जयंत पाटलांनी सांगितली तारीख। इतर पक्षांचा विचार करून जागा वाटपाबाबत निर्णय घेऊ। आताच्या सरकारपेक्षा उत्तर योजना आम्ही राबवू, जयंत पाटलांचं आश्वासन। ठाकरे गटापेक्षा आमचा स्ट्राईक रेट जास्त, छाती ठोकपणे सांगतो। ठाकरे गटाचा स्ट्राईक रेट 42%, तर आमचा स्ट्राईक रेट 47%, मुख्यमंत्री शिंदेंचं उत्तर। उद्यापासून खोके सरकारच्या निरोपाचं अधिवेशन। उद्धव ठाकरेंचा महायुती सरकारवर निशाणा। फेसबुक लाईव्हवरून निरोप देणार का? शिंदेंचा ठाकरेंना टोला। अधिवेशन सुरू होऊ द्या, कोण कोणाला निरोप देईल समजेल, शिंदेंचं प्रत्युत्तर। देश दडपशाहीने चालवता येत नाही, मतदारांनी सरकारच्या छातीतील हवा काढली। विरोधकांच्या सरकारच्या चहापानावर बहिष्कार। उद्यापासून विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन। खोटे नरेटिव्ह तयार करायची फॅक्टरी उभारली, पण विरोधकांचा पर्दाफाश करण्याचं काम अधिवेशनात केलं जाईल। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांवर निशाणा। शंभूराज देसाईंवर आमचा विश्वास, पण दगाफटका केला तर समाजाला त्यांचा कार्यक्रम करावा लागणार, जरांगेंचा इशारा। तर मी राजकारणात आल्यास सरकारला घाम फुटेल, जरांगेंचं वक्तव्य। पुण्यात 2 दिवसात 45 अनधिकृत पब आणि हॉटेलवर तोडक कारवाई। मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर बुलडोझर कारवाईचा धडाका। 55 जागा आम्हाला महायुतीत मिळणार असतील तर समाधानी नाही। तिन्ही पक्ष 100 जागा लढू म्हणतात। जर 100 वर सगळे लढले तर सर्वांना वेगळं लढावं लागेल, अमोल मिटकरींचं वक्तव्य। भाजप मोठा पक्ष, महायुतीच्या नेत्यांनी आपल्या पदाधिकाऱ्यांना समजावावं। बावनकुळेंच्या मिटकरींना कानपेचक्या। बावनकुळेंकडून राज्यात डबल इंजिन सरकार येण्याचा उल्लेख। आरक्षणाबाबत वंचित बहुजन आघाडीकडून 11 महत्त्वपूर्ण ठराव। जातनिहाय जनगणनेसह खासगी क्षेत्रात आरक्षण लागू करण्याची मागणी। संसद परिसरात खासदार निलेश लंकेंनी घेतली केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची भेट। मतदारसंघातील कामाबाबत निलेश लंकेंची गडकरींसोबत चर्चा। रायगडमध्ये मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत। महाड रायगड रस्त्यावर पाणी साठल्याने वाहतूक ठप्प, तर म्हापळ पंढरपूर मार्गावर भलं मोठं वडाचं झाड कोसळलं। संत गजानन महाराजांच्या पालखीचं हिंगोलीतून परभणीत आगमन। पुढचे 3 दिवस परभणीतील श्री क्षेत्र त्रिधारा येथे पालखी मुक्कामी असणार। दर्शनासाठी भाविकांची गर्दी। राहुल गांधींना आषाढी वारीत सहभागी होण्यासाठी विनंती। दिल्लीतील बैठकीनंतर महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांकडून राहुल गांधी यांना लेखी विनंती। T20 विश्वचषकात उद्या सेमीफायनलच्या 2 लढती। सकाळी 6 वाजता दक्षिण आफ्रिका विरुद्ध अफगाणिस्तानचा सामना, तर रात्री 8 वाजता भारत आणि इंग्लंडची लढत। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।